हे पूर्ण निवडणूक तुम्ही त्या विषयावर आणून ठेवली आहे। गोंदिया शहराची पूर्ण अवदशा पूर्ण दशा बघा जाऊन पूर्ण आरक्षणची जागा तुम्ही आज नगर परिषदची ठेकेदारी आमदार राहून तुम्ही सगळे ठेकेदारी करताना आमच्यामध्ये तर तुमच्याबद्दल बोलण्याची पण एवढी ऐपियत आमची नाही आहे की तेवढा मोठा आपण या ठिकाणी बोलताना म्हटले की आमदार के चेले चपाटोने जमीन हडपी काय विषय बरसात आई मेंढक निघले बरसात गई मेंढक गए काय मंत्री गोंदियाच्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये प्रचार सभेला येतात नुक्कड सभेला येऊन राहिले महसूल मंत्री एक ही रोड के 4-4 वर्क ऑर्डर निकलते काय विषय माझ्या म्हणणं आहे मी खोटं म्हणणं बोललो ठीक है अपन कांग्रेस पार्टी में गए हमारे गोपाल दास जी अग्रवाल से मिले उनके सपुत्र से मिले उनने हमारे को इज्जत दी मान सम्मान दिया हम वहाँ पर कांग्रेस पार्टी से अभी उम्मीदवार है। प्रभाग में पानी की बहुत बड़ी समस्या थी। आज इनने जो पानी की समस्या दूर की वो अपने पूरे गोंदिया के वार्डों में ये समस्या अभी परिषदचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सेंडे आणि उद्धव बाळासाहेब गटाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष पंकज भाऊ यादव आपल्या सोबत आहेत। भाऊ काय सांगाल आपण आज कुठल्या वार्डामध्ये आणि काय नेमका प्रचार सभा कुठपर्यंत आलेली आहे तुमचं काय सांगा। आज मी प्रभाग क्रमांक 22 या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आमचे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ श्री विजयजी रगडे आणि शमशाद बेगम यांच्या प्रचारार्थ या परिसरात आज मी आलेला आहो। काँग्रेस पक्षाने मला नगराध्यक्षपदाची संधी दिली आणि काँग्रेस पक्षाचे जे सहयोगी दल आहेत त्यांचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पंकजभाऊ यादव हे देखील आजच्या या सभेला प्रमुख म्हणून उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी मंचावरून बोलताना जातीवादावर बोलले बिर्याणी जर खायची असेल तर मुस्लिम बांधव आठवतात असे या ठिकाणी बोलले काय नेमकं म्हणायचं आहे आपल्याला या निमित्ताने काय सांगाल। एक मुस्लिम बांधवांना साधी तिकीट तुम्ही देत नाही त्यांच्या विरोधात बोलतात आणि त्यांना फोन करतात की कधी बिर्याणी खायला येऊ याबद्दल मी बोललो। नक्कीच त्यासोबत आपण पुढे बोलले की पेपरमध्ये दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे 420 असे काही लोक बोलतात। वॉशिंग मशीनचा काय प्रकार होता नेमका काय सांगाल। बघा माझ्यावर 2017 ते 22 नगरपरिषद निवडणूक जेव्हा मी अपक्ष निवडून आलो त्यावेळेस माझ्यावर भारतीय जनता पार्टीचा भरपूर दबाव होता की तू आमच्या पक्षात येऊन जा। जर मी नाही म्हटलं जर त्यांनी मला अडवायचा प्रयत्न केलं तर मी त्या लोकांनी माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून मला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न केला। पण सध्या ते न्यायप्रविष्ट आहे। आणि दुसरा विषय हा की आमच्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या बद्दल बोलण्याच्या विषयी तुम्ही स्वतः का काम करता किंवा का केलं हे पूर्ण निवडणूक तुम्ही त्या विषयावर आणून ठेवली आहे। गोंदिया शहराची पूर्ण अवदशा पूर्ण दशा बघा जाऊन जिथे तिथे खड्डे पहिले तर खड्डे होते आता तर हा शहर खड्ड्यात गेलेला आहे। कचऱ्याचा विषय डम्पिंग यार्डचा विषय तुम्हाला 10 वर्षापासून तुम्हाला सोडता आला नाही आणि तुम्ही त्या विषयावर बोलता। तुम्ही स्वतःचा सांगा पूर्ण आरक्षणची जागा तुम्ही आज नगर परिषदची ठेकेदारी आमदार राहून तुम्ही सगळे ठेकेदारी करताना आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर बोलता मला हे योग्य वाटत नाही। आणि माझ्याविषयी तर मला असंही माहीत पडलं की आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे एवढे मोठे देशाचे नेते आहेत ते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याबद्दल बोलतात। निवडणूक आहे कुठं कोण निवडणूक लढत आहे आणि तुम्ही कार्यकर्त्याच्या बद्दल बोलता। अरे आमच्यामध्ये तर तुमच्याबद्दल बोलण्याची पण एवढी ऐपियत आमची नाही आहे की तेवढ्या मोठ्या माणसाच्या विषयी आम्ही काय बोलू हे एवढी आमची ऐपियत नाही। आपण या ठिकाणी बोलताना म्हटले की आमदार के चेले चपाटोने जमीन हडपी काय विषय नेमका। आता पंकज भाऊ इथं उभे आहेत। गोंदिया नगर परिषदची निवडणूक जसे संपेल हे तर घोषित नगरसेवक आहेत। हे विजयबाबा रगडे हे राहणारच आहेत नगर परिषदमध्ये। ज्या दिवशी हे नगर परिषदमध्ये येतील आणि या ज्या प्रशासकीय काळामध्ये ज्या 4 वर्षामध्ये यांनी नगर परिषदची केवढी जागा रिझर्वेशनची डिलीट करून त्यांनी स्वतः खरेदी विक्री स्वतः केली या सगळ्याचे पोल खोल छोड चिट्टी जे काही आहे हे सगळं काढणारे हे पंकज भाऊ आणि हे विजय भाऊ रगडे आहेत हे मलाही खात्री आहे।
काल भारतीय जनता पक्षाची मीटिंग होती, त्या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत त्यांनी तुमच्यावर आरोप केलेले. काँग्रेसचा जो बॅनर आहे त्याच्यावरून त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. काँग्रेसचे पूर्व विधायक जे असतील आणि तुम्ही जे असाल, तुम्ही दोन्हावरही त्यांनी आरोप केलेले, काय सांगाल? महसूल मंत्री गोंद्याच्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये प्रचार सभेला येतात, नुक्कड सभेला येऊन राहिले महसूल मंत्री. याच्यापेक्षा जास्त आता का बोलणे योग्य राहील? ते महाराष्ट्र शासनाचे मंत्री आहेत, त्यांचा या विषयावर नगर परिषदच्या छोट्या मोठ्या नुक्कड सभेमध्ये ते येऊन बोलून राहिले. मला तर असं योग्य वाटत नाही की त्यांनी गोंदिया निवडणूक म्हणजे असं झालं की इथले जे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्या नेत्यांनी सोडून वरिष्ठांनी हे पूर्ण निवडणूक आपल्या हाती घेतली आहे, कुठंतरी मला असं वाटते. नक्कीच. तर आपल्यासोबत पंकज भाऊ यादव आहेत. भाऊ, काय सांगाल आपण या ठिकाणी मनसोर बोलताना आपण आरोप केलेले आहे, बरसात आई मेंढक निघले, बरसात गई मेंढक गए, काय म्हणायचं होतं तुम्हाला? मी इतकंच म्हणणार की ज्या निवडणूक आहे, या निवडणूकमध्ये जे 3 वर्ष जे 4 वर्ष होतं, त्यावेळी कोणी माणूस जनतेच्या सेवक करण्यासाठी निघाला नाही. जे लोक आता निवडणूक लढतात ते कधी जनतेसोबत गेले का? जनतेच्या दुःखसुखमध्ये कधी उपस्थित झाले का? ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी उभं राहिलेले आहे, ज्या पक्षाने दिली तिकीट दिलेली आहे, त्या लोकांनी कोणते काम केले का? आता नगर परिषदच्या जो आरोग्य विभाग आहे, स्वास्थ्य विभाग आहे, त्या स्वास्थ्य विभागामध्ये कधी गेले का नाही? त्या वार्डामध्ये असं, त्या भाऊच्या वार्डात असं झाला, ते गाय मरलेली आहे, ते कुत्रा मरलेले आहे, ते बिल्ली मरलेली आहे, त्याला उचलून घ्या, कधी बोललं का? आता निवडणूक आली ते बरसात जसं येतात तसं दिसतात. आता निवडणूक 3 तारीखला संपणार, मग त्याच्यानंतर कोणी राहतात, कोणी नाही, तसंच झाला. आणि जे लोक त्याचा सहकार करतात त्या लोकांनी काहीतरी वाटलं पाहिजे, अरे बाबा आपण कोणाच्या सोबत काय बोलतो? आपण मोठा आहो की लहान सारख्या मुलांना कोणी काय म्हणलं मोठा आजा बाबांनी, काय त्याला फरक पडतात का? नाही. तसं आहे की जे लोक काम करतात नाही त्या लोकांसाठी आपण नाही आहे. मी त्याच्याशी बोलणार की जसं बरसातमध्ये मेंढक आले, जे काम करत नाही त्या लोकांचं तसं आहे. त्यासाठी म्हणलो की बरसात मी जनतेच्या सोबत आतापर्यंत कोणी गेलं नाही. आता बरसात चुनावची आली ते उपस्थित झाले, अच्छा यांच्यानंतर गायब. 15 दिवस दिसले, 15 दिवस संपले. असे लोकांना जनता निवडून देणार नाही, यासाठी मी म्हणलो. नक्कीच भाऊ, समोर एक ही रोड के 4 वर्क ऑर्डर निकलते, काय विषय? माझ्या म्हणणं आहे, मी खोटं म्हणणं बोललो, ठीक आहे. आपण नगर परिषदेमध्ये जा आणि पाहून घ्या. रामभाऊच्या घरून सबानाबाईच्या घरून रामभाऊ, त्याच्या बाजूच्या अल्ताफबाई, सुरेश भाऊ, हा 4 फंडमध्ये 1 रोड आणि जनरलमध्ये 1 रोड आणि 6 मंदीच्या गायब रोड असं होऊन राहिलं. तुम्ही स्वतः पहा ना, मी बोलणार नाही, मी खोटा माणूस, ठीक आहे. पण जनता 3 तारीख सांगणार काम करणारा कोण आणि हारणारा कोण आणि जितणारा कोण, आपण स्वतः पहा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब काल गोंदियामध्ये होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनाशी बोलताना त्यांनी सांगितले या ठिकाणी की काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला तर नजूलचे पट्टे ते वाटू शकणार नाही, कारण त्यांचं म्हणणं होतं की पट्टे वाटप करण्याचा जो पेन आहे त्यांच्याकडे आहे. ते बातमी महाराष्ट्र केसरी न्यूजने लावलेली आहे. आणि गोंदियात ड्रोन सर्वे करून सर्व नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. पुढे ते म्हणाले एका घराचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा खर्च जो आहे जवळपास 4,000 रुपये. फडणवीस सरकार प्रॉपर्टी कार्ड मोफत देईल, जनतेकडून 1 रुपये घेणार नाही. काँग्रेस सरकार रद्दी सरकार असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. आणि कमळ चिन्हावर मतदान जनतेकडून करून घ्या जास्तीत जास्त, असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल या ठिकाणी? ऑफर देत आहेत जनतेला की धमकावतात, ते काय सांगाल तुम्ही? याच्या जबाब तुम्ही स्वतः द्या, की धमकावतात की चमकावतात. आमची लाडली बहीण योजना चालू झाली होती, आता किती लोकांना पैसे भेटतात आणि कितीच्या नाही, तुम्ही स्वतः पहा. दुसरं असं आहे की जे पट्टे आहे ते कुत्र्याला बाटणारे पट्टे नाही आहे गल्यात, असं जसं मी मफलं टाकलेलं आहे तसं ते कायदेशीर पट्टे आहे. आतापर्यंत आपण नाही दिलं, हा चुकीची जनताशी गद्दारी आपण केली. मी तितका मोठा नेता नाही, मी जनतेच्या वीजमध्ये राहणारा माणूस आहो. मी पट्टे बनवून जरी
त्याच्या ड्रोन मॅपचे जे झालेले आहे 1 करोड कोटी रुपये नगर परिषद पुढच्या रेजिम मध्ये नगर परिषद गोंदियानी भरलेले आहे, पैसे आमचे दिलेले आहे, त्याच्यावर आपण काम नाही केलं त्याचा जबाब कोण देणार? पट्टे बनवून जरी कलेक्टर साहेबांशी बोलून घ्या, SDO साहेबांशी बोलून घ्या, पट्टे वाटण्याचे काम शासकीय अधिकारीचे आहे. सिंधी कॉलनी असो, जितके पत्र मी पट्ट्यासाठी पूर्ण झोपडपट्टी, सिंधी कॉलनी, सुंदरनगर, गौतम नगर, शास्त्री वाट, सर्व क्षेत्राच्या पट्ट्याची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि शासन कोणाचे असो, जनताचे अधिकार नगर परिषद अधिनियम 2008 याच्याप्रमाणे लोकांना झोपडपट्टी ऍक्टच्या अंतर्गत पट्टे देणं पाहिजे. तसंच आता नवीन सरकारने अधिकार काढलेला आहे, ते पट्टे जनतेला भेटणार आणि त्याचा अधिकार आहे, अधिकारला कोणी रोखू शकत नाही. मैं विजय गणपत रगड़े कांग्रेस पार्टी से उम्मीदवार हूँ. हमारा वार्ड क्रमांक 22 से मैं उम्मीदवारी करता हूँ और पहले भी मैं यहाँ तटस्थ 15 साल से नगर सेवक हूँ. अभी मुझे पहले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में था मैं, उसके पश्चात मुझे वहाँ से टिकट नहीं मिली गई तो मैं कांग्रेस पार्टी में आया हूँ, तो मुझे वहाँ से टिकट मिली है. इसलिए आपने पहले बोलते समय कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस का नाम लिया था? जी, इस वजह से. कितने सालों से आप कार्यकर्ता थे राष्ट्रवादी कांग्रेस? 15 साल से. कब छोड़ा अभी राष्ट्रवादी कांग्रेस को? तो इसी क्षण में मैं इसी साल में मुझे वहाँ टिकट नहीं दी अभी गई. अभी की बात कर रहे हैं आप? जी, अभी ये जो इलेक्शन, अभी 9 साल से इलेक्शन नहीं हुआ था हमारे वार्ड मेंबरों का, तो उस वक्त हम वहाँ भी उम्मीदवारी किए थे. बाकी वहाँ हमको बैठाला गया, हाँ बोलता गए, बाकी हमको वहाँ से कोई हमको कुछ मिला नहीं हमको संदेश. तो हम कांग्रेस पार्टी में गए, हमारे गोपाल दास जी अग्रवाल से मिले, उनके सपुत्र से मिले, उनने हमारे को इज्जत दी, मान सम्मान दिया. हम वहाँ पर कांग्रेस पार्टी से अभी उम्मीदवार है. कौन अभी आए थे यहाँ प्रचार के लिए? अभी प्रचार के लिए हमारे पंकज जी यादव, गोविंद बाबू सेंडे का लड़का सचिन जी सेंडे, वो आए थे, अशोक जी चौधरी और जहीर भाई अहमद. क्या विकास के मुद्दे लेकर आप अभी आपके जनता के पास आप जा रहे हैं? मुकास का ये मुद्दा है भाई जी, हमारे जो यहाँ पर सभी चीजें हो चुकी है. अब विकास का मुद्दा ऐसा है कि हमारे जो गोर गरीब लोग हैं, रोज के खाने कमाने वाले हमारे यहाँ के जनता है, तो वो विकास का मुद्दा, हमारे जो समाज भवन है, हम समाज भवन में कम से कम हमारे जो गोर गरीब है, रोज के खाने कमाने वाले, उनके पास पैसा नहीं रहता, वो लोन नहीं ले सकते. तो इसलिए हमारा एक ही मुद्दा है कि समाज भवन बना जाए, हमारे गोर गरीब की वहाँ बेचारे लोगों की शादी हो, हम इतना चाहते हैं. क्या परिचय आपका? मेरा नाम इरशाद यूनुस शेख है. मैं वाजपेयी चौक का रहवासी हूँ. ये वाजपेयी वार्ड हमारे ही एरिया में आता है. क्या लगता है अभी यहाँ पर जो उम्मीदवार है कांग्रेस के, क्या स्थिति है? ये उम्मीदवार जो हमारे चाचा है विजय जी रगड़े और हमारे चाची है शमशाद जी बेगम, ये इनको मैं जानता हूँ. ये पिछले 15 वर्ष से इस प्रभाग में जुड़े हैं. सबसे पहली बात, इस प्रभाग में पानी की बहुत बड़ी समस्या थी. आज इनने जो पानी की समस्या दूर की, वो अपने पूरे गोंदिया के वार्डों में ये समस्या अभी भी है और यहाँ पे इनने पानी की समस्या दूर की है. रोड, नाली, रास्ते ये सभी इनने बनाए हैं. हम आपसे गुजारिश करते हैं और इन वार्ड से प्रभाग 22 के वार्डवासियों से गुजारिश करते हैं कि हमारे चाचा को फिर से और हमारे चाची को प्रचंड बहुमतों से विजय बनाए और फिर से नगर परिषद में जाने का मौका दे और प्रभाग को स्वच्छ सुंदर गार्डन हम यहाँ पे बनाए. और हमारा सबसे बड़ा मुद्दा है, हम यहाँ पे शिक्षा देंगे, रोजगार देंगे. क्या शिक्षा नहीं मिल रही अभी? शिक्षा यहाँ पे एक ही स्कूल है, सरस्वती स्कूल. वहाँ सिर्फ हिंदी में जो भी लेक्चरर होते हैं, हम चाहते हैं कि जैसी प्राइवेट स्कूलों में CBSE, सेमी CBSE जो होती है स्टेट लेवल पे, हम उसे यहाँ पे कहीं ना कहीं शुरुआत करना चाहते हैं ताकि यहाँ पे जो गरीब परिस्थिति के लोग हैं वो अपने बच्चों को इंग्लिश शिक्षा भी दे पाए. पूरे गोंदिया में 22 प्रभाग है. पूरे 22 प्रभाग में लगभग कांग्रेस की सीटें लड़ रही है. 3 से 4 सीटें हमारे माननीय श्री चाचा पंकज जी यादव के नेतृत्व में 3 प्रभागों में यहाँ पे उद्धव बाबा साहब ठाकरे की सीट लड़ रही है, शिवसेना.
किस तरह से प्रचार का माहौल है यहाँ का, क्या बताएंगे? प्रचार इस तरह से है कि यहाँ पर परचम पंजे का ही लहराएगा। यहाँ पर आपके साथ में और अन्य लोग खड़े होंगे अन्य पक्ष के, जी तो आप उनको हरा पाएंगे? जी बिल्कुल, बेशक हमारे साथ हमारी जनता का विश्वास है, उनकी चाहत है और उनका आशीर्वाद है, बेशक। कल भारतीय जनता पार्टी की ओर से कांग्रेस पर बड़ा निशाना साधा गया था, उसी तरह आज इस सभा में भी कांग्रेस की जो नेता है सचिन सेंडे जी, उन्होंने भी यहाँ पर भारतीय जनता पार्टी की जो यहाँ के आमदार है उन पर भी उन्होंने निशाना साधते हुए आरोप किए। देखना यह बाकी है कि आने वाले समय में जनता किसे चुनकर देती है और किस पक्ष की यहाँ सरकार बनती है। कैमरामैन सचिन के साथ मैं बबलू मारवाड़े, महाराष्ट्र केसरी न्यूज़, गोंदिया।